हाईट प्रॉब्लेम करते भाई मी. गाईस, हाव आर यू? आय होप यू ऑल आर गुड. तर आता आम्ही लोक गर्ल्स ट्रिपला आलोय. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा आणि भरपूर प्रेम द्या, भरपूर शेअर करा. आम्ही दोघीच जणी आलोय. से हाय. तर आता आम्ही एन्जॉय करू, व्हिडिओज काढू, फोटोज काढू. सो लास्ट पर्यंत ब्लॉग बघा. तो हा आमचा हॉटेलचा व्ह्यू आहे. आम्ही लोकांनी बिल्डिंगमध्ये हॉटेल घेतलाय. तिथे कॉटेज पण आहेत, पर्सनल प्रायव्हेट. बट आम्ही दोघीच आहोत म्हणून आम्ही दोघींनीच. नाही हां हां हां. ही फुल तयारीमध्ये आली आहे. तो गाईस, आता आम्ही लोकांनी व्हिडिओज वगैरे काढलेत. आता ती साडीवर रील्स ट्रान्झॅक्शन काढते आणि मला अजून साडी वेअर करायची आहे आणि मग आम्ही पूलमध्ये जाऊ. मग पाठी आमचा सगळा पसारा इग्नोर करा. तर आता आम्ही फटाफट रेडी होतो, रील्स वगैरे बनवतो अँड देन मग आम्ही तुम्हाला भेटतो पूलमध्ये जाऊ. गाईस, आता आम्ही लोक फायनली आउटफिट चेंज केलाय. आता आम्ही दोघी पण चाललोय पूलमध्ये आणि मग आता आम्ही तुम्हाला दाखवतो, खूप सारी मस्ती करतो. सो आम्ही जिथे थांबलोय ना त्याचा एंट्रन्स असा आहे. म्हणजे हे सहसा व्ह्यू आहे, किती छान आहे. बट इथे ना आपण आपले रॅन्डम क्लिप घेऊ उन्हात. सो आता आम्ही थोडे क्लिप्स घेतो. हा इथे पूल आहे, छान आहे ना. यायचं फ्रेंड सोबत असं कधीतरी. हा इथे ट्री हाऊस आहे. आम्ही हा नेक्स्ट टाइम घेऊ ना तेव्हा आम्ही हा वाला इथे स्टे करू. कुठे? हा किती क्यूट आहे. इथे येऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला लोकेशन हवं असेल तर मी देईल, असं काय नाही. मी दिलदार आहे. उस साइड ऊन था ना दिनभर. उस साइड ऊन था. ऊन था. भाई या छोट्या पोरीने जर ह्याच्यामध्ये वॉशरूम केली तर बघ पाणी बघा हिने. बघ थंड आहे का. बाप. आपण पहिले तिथे जायचं. ते छोट्या मुलांचं जायचं नाही. इट्स फॉर बेबीज. खूप थंड आहे म्हणून मी बोलत होती ऊन होतं तेव्हा यायचं. पण आपण रील्स बनवत होतो. आपण पडलो ना, आपल्याला सांभाळायला पण कोणी नाहीये. स्टाफला काय घेणं देणं नाहीये. हा. मला पाणीची ऍलर्जी. आता तुम्ही लोक बोलतील आंघोळ करते. आंघोळ करते भाई मी. आपण डुबून जाऊ. हाईट प्रॉब्लेम. हाईट देवानी सगळं दिलं हाईट सोडून. खरंच आहे बघा, पाय पण जात नाहीये. एवढी कमी हाईट दिली आहे. एवढा सुंदर फेस दिलाय. एवढा सुंदर फेस दिलाय आणि हाईट एवढी कमी दिली. आपण मला असं वाटतं आपण एवढ्याच ह्याच्यामध्ये एन्जॉय करू. नाही, जसं जसं आपण जातो ना रिलॅक्स वाटतंय. थंडी आहे काहीच. थंडी चालली मी तर चालली. खरंच आपल्या हाईटपेक्षा जास्त तो पूल आहे. हळूहळू बरं वाटतंय मला. भारी आहे. इथे वॉशरूम पण आहे बघ. इमर्जन्सी आली वर नाही जाऊ शकत, इथे जाऊ शकतो. आमचा तिथे रूम आहे. प्लीज पूल मध्ये खरंच नका करू. छान आहे, एवढं पण डीप नाहीये. माझ्या दिसतंय प्रॉपर. हा एक नंबर. आम्ही तरंगतोय पाण्यात. पुढे नको जाऊ, रिस्क घेऊच नकोस. पुढे पुढे खोल नाही आताच. हा 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 एक नंबर एक नंबर. मला बीचची ॲलर्जी नाहीये. मी बीच मध्ये ना 10 तास राहू शकते. बट स्विमिंग पूल गाईस, तर मी आता हिम्मत करून पाण्याच्या खाली चालली आहे. किती कष्ट करते ती बघा एका फोन साठी. वाव, सनसेट होताना दिसतंय. किती भारी वाटतंय. गोजिरी एक गाणे लावा. पाखरा आजाद केलं तुला पाखरा.
आजाद केलं तुला, आजाद केलाय पण कोणी? स्वतःच. जस्ट गोइंग विथ द फ्लो. गाईज मी स्विमिंग करते पण पाय माझे जमिनीवर. अरे आपले पाय टिकू शकतात खाली, इतकं पण डीप नाहीये. हा नाहीये, येऊ शकतात. कमी हाईट वाले आमच्यासारखे बटल्या लोक. हा आमच्यासारखे बटले. हा रे, आपल्यासारख्या लोकांना सगळीकडेच अडचण होते. माझे फ्रेंड बघा तुझ्या आम्ही पाय धरतो आणि तोंड धरतो ओढतो. काय पण करायला गेलं त्याचं उलट होतं. असं का होतं मला नाही माहिती. आता काल माझा 31st एवढा बेकार गेला, एवढा बेकार. तसं तर रोजचाच दिवस माझा बेकार जातो, पण 31st एवढा बेकार जाईल मला नाही वाटत. आणि आजचा दिवस कुठे चांगला चाललाय. आम्ही दोघी असे घरी बसलो होतो आणि मानसीचा मला फोन आला की आपण ना रिसॉर्टला जाऊया. माझ्याकडे एक रिसॉर्ट आहे, आपण बुकिंग वगैरे करून ठेवू. मग आम्ही लगेच बुकिंग केली आणि आम्ही लगेच रिसॉर्टला आलो, कारण घरात आमच्या डोक्याचा भजीपाव होत होता आणि कुठे जाणार, जाऊन घरातच बसणार. असं आमचा सडनली प्लॅन झाला. काहीच आता आम्ही लोकांनी मेकअप काहीच नाही केलाय, फक्त ब्लश लावलाय आणि कॉम्पॅक्ट लावलाय, सनस्क्रीन लावली, मॉइश्चरायझर, दॅट्स इट. आता आम्ही लोक खाली जातो. जाम भूक लागली आहे कारण दोघी पण उपाशी आहोत. तर आता आम्ही लोक खाली जातो, फटाफट काहीतरी खातो आणि मग तुम्हाला भेटतो. मी आता डायरेक्ट उद्याच्या दिवशी असं म्हणजे नेक्स्ट डे व्लॉग चालू करते, कारण काल आम्ही लोकांनी भरपूर एन्जॉय केलं, फोटोज काढले, व्हिडिओज काढले. मग त्यामुळे फोनला चार्ज पण नव्हता आणि मग मूड पण गेला व्लॉग काय शूट करून. पण मी आज नेक्स्ट डे व्लॉग कंटिन्यू करते, कारण आता आम्ही लोक इथे चाललोय. हाव बूम 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 चलो. भाई मी किती इयर्स झाले मी हे खेळलीच नाही. येस मेरे बडे मिया छोटे मिया. त्याच्यावर जाणार मी ह्याच्यावर. चलो इथे झुक 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 खाली जातं ते ना आहे. झुक 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 पूर्ण मालिश होते. इथे बघ डायरेक्ट खाली आपटलीस. हिल गेली बस. परत जायचं इथेच. इथे माझा बॉयफ्रेंड बसला दिसत नाही, तर मी बसलो, मी पण दिसत अब तेरी बात तुटायचं. बस यार आम्ही दोघीच एन्जॉय केलाय, खूप एन्जॉय केला. आणि आता थकलोय, स्टील थोडस फिरून मजा आली. खेळून बोलतोय. आम्ही दोघी मनालीला पण जाणार आहे, सगळीकडे जाणार, सगळीकडे. A to Z. गोंड बारीक दिसतंय एकदम डल. मला तर पहिले आयब्रोज करायचे खरंच. आता आम्ही भरपूर प्लॅन्स डिसाईड करणार आहे. आता मेन म्हणजे माझे व्लॉग ना आता कंटिन्यू येतील, कारण आम्ही फॅमिली चाललोय ना फिरायला. मावशी मम्मी वगैरे सर्व. कुठे चालले? वेट करा व्लॉग साठी. मी दमली ती खेळून, ती आताच दमली मी. अजून आयुष्य पडलंय, किती काम करायची मला. काय होईल. गुडघे बिडघे दुखायला लागले डायरेक्ट.